तुम्ही कधी शेवटच्या मिनिटाला तुमचा ड्रेस चेंज केलायत का जस्ट बिकॉज कोणाला तरी तो आवडणार नाही, किंवा सोशल मीडियावर जी पोस्ट केलेली आहे ती डिलीट करून टाकली जस्ट बिकॉज त्याला लाईक्स आणि कमेंट्स जास्त मिळाल्या नाहीयेत, किंवा कुठल्या तरी विचारावर तुम्हाला काम करायचंय पण तुम्हाला वाटतंय की लोक काय म्हणतील यावर किंवा लोक हसतील यावर. लेट मी जस्ट टेल यू, स्वतःची किंमत ठेवून आय एम इनफ असं म्हणणं सोपं नसतं. दुसऱ्यांकडून सतत व्हॅलिडेशन मागणं, लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं, हे सगळं थांबवता येऊ शकतं. आज आपण या व्हिडिओमधून हे बघणार आहोत की आपण कसं सतत व्हॅलिडेशन मागत असतो, का मागत असतो, आणि सतत व्हॅलिडेशन मागणं कसं थांबवायला पाहिजे, आपला सेल्फ रिस्पेक्ट कसा वाढवायला पाहिजे, आपण स्वतःची किंमत कशी ठेवली पाहिजे. हा व्हिडिओ 5 पॉइंट्स मध्ये डिवायडेड असेल की लुक्स, इंटेलिजन्स, पर्सनॅलिटी, बॉडी आणि सक्सेस. जर तुम्हाला हे पॉइंट्स रिलेटेबल वाटत असतील तर नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर हाय, वेलकम टू शाईन विथ सोनिया. मी सोनिया आपटे दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. चांगल्या सवयी लावणं, इंटेन्शनल लिव्हिंग, माइंडफुलनेस, फॅशन, ब्युटी, स्किन केअर अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओला. जर का हे टॉपिक्स तुम्हाला इंटरेस्ट करत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पहिली गोष्ट आपण हे जाणून घेऊयात की एक्सटर्नल व्हॅलिडेशन म्हणजे काय. एक्सटर्नल व्हॅलिडेशन म्हणजे दुसरे आपल्याला जर का म्हटले की तू चांगलं केलंस किंवा चांगली दिसतेस तरच आपल्याला खूप छान वाटतं. एक्सटर्नल व्हॅलिडेशनची जी सुरुवात आहे ती खूप लहानपणीपासूनच होते. आपले आई बाबा किंवा टीचर्स हे आपल्याला म्हणत असतात की ओके वेल डन, तू खूप छान केलेलं आहेस, किंवा ओ किती तू छान सुंदर दिसतेस. आणि त्यामधून आपल्याला असं वाटायला लागतं की ओके आपल्याला एक्सटर्नली बाहेरून जर का व्हॅलिडेशन मिळत राहिलं तर आपल्याला खूप भारी वाटणार आहे. म्हणूनच आपल्याला बाहेरून कौतुक मिळण्याची एक सवय लागते. आता हे पूर्णपैकी वाईट आहे का, तर तसं नाहीये. थोडंफार कौतुक, थोडंफार कॉम्प्लिमेंट आपल्याला अप्रिशिएट केलं तर आपल्याला सगळ्यांनाच खूप चांगलं वाटतं. पण अशा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झालेला अजिबातच चांगला नसतो. तसंच कुठून बाहेरून खूप कौतुक मिळतंय, आपल्याला असं एक अपेक्षा राहते की आता सगळीकडूनच मला कौतुक मिळणार आहे किंवा कौतुक होणार आहे माझं, तर तेही चांगलं नाहीये. दुसऱ्यांकडून काही कौतुक झालं नाही तर आपल्याला असं वाटायला लागतं की आपण वर्थलेस आहोत किंवा आपली काही किंमतच नाहीये. असं वेगवेगळ्या पद्धतीने आपला मोराल थोडा डाऊन होऊ शकतो. दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनवर जर का आपण डिपेंड राहत असू तर आपला स्वतःवरचा विश्वास, कॉन्फिडन्स जो आहे तो आपल्याला कधीच मिळणार नाही. तर आपण तो दुसऱ्यांकडून घेत राहू, किंवा आपल्या मतांवर ठाम राहणं, आपलं एक मत मांडणं हे पण आपल्याला कधीच कळणार नाही. त्याचमुळे जर का तुम्ही पण कुठे ना कुठेतरी एक्सटर्नल व्हॅलिडेशन मागत असाल, तुमच्या आई बाबांकडून असेल, तुमच्या नवऱ्याकडून असेल, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कडून असेल, मित्रांकडून असेल, तरी ते थांबवायला पाहिजे. पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं जे व्हॅलिडेशन आहे ते स्वतःचं असतं. आपण जे करतो त्याबद्दलचं असतं. पण आता हे बघूयात की वेगवेगळ्या पद्धतीने कसं आपण व्हॅलिडेशन सतत मागत असतो आणि ते कसं थांबवायचं. पॉइंट नंबर 1, लुक्स. मी हा ड्रेस घालतेय पण हा माझ्या बॉयफ्रेंडला आवडेल का? मी हा माझा सेल्फी पोस्ट करते पण मला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळतील का? मला कुठल्याच मुलाने कॉम्प्लिमेंट केलं नाहीये, मला कुठूनच कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या नाहीयेत, म्हणजे मी वाईट दिसतेय का? सॅडली आपण किती सुंदर दिसतोय हे आपल्याला तेव्हाच रिअलाइज होतं जेव्हा आपल्याला भरभरून कॉम्प्लिमेंट्स बाहेरून मिळतात. किंवा सोशल मीडियावर जी पोस्ट केलेली त्याच्यावर कमेंट्स अगदी वर्षाव होतोय, तू किती छान दिसते, यू आर लुकिंग सो ब्युटिफुल एक्सेट्रा असं जेव्हा म्हणतात तेव्हाच आपल्याला वाटतं की ओ हा मी खूप भारी दिसतेय. तुम्हीच विचार करा, जर का तुम्ही किती सुंदर दिसताय हे तुम्ही फक्त तुमच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड वरून ठरवलं, म्हणजे बॉयफ्रेंड म्हणलाय मी छान दिसतेय तर मी छान दिसतेय, किंवा माझे मित्रमैत्रिणी म्हणतात मी छान दिसते तरच मी खूप छान दिसतेय, त्याने तुमचा मोराल जो आहे तो किती डाऊन होऊ शकतो जर का कोणी कुठेच कॉम्प्लिमेंट केलं नाही तर. आणि ह्याचा अतिरेक झाला तर सॅडली आपण कधीच स्वतःवर प्रेम करू शकणार नाही. स्वतःवरचा एक कॉन्फिडन्स जो असणार आहे तो कधीच मिळवू शकणार नाही. आपल्या हातातला जो कॉन्फिडन्स आहे तो आपण दुसऱ्याच्या हातात अजिबातच द्यायला नाही पाहिजे. आणि त्याचसाठी आपण अशा काही गोष्टी करू शकतो ज्याने आपला कॉन्फिडन्स वाढेल, आपल्याला आपलं व्हॅलिडेशन जास्ती महत्वाचं वाटेल आणि दुसरीकडून आपण व्हॅलिडेशन घेणार नाही. पहिली गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर आरशासमोर जा, डोळ्यात डोळे घालून तुम्ही बघा आणि म्हणा की आय एम लुकिंग सो ब्युटिफुल, किंवा मी किती छान ग्लोईंग दिसतेय, माझी स्किन किती छान दिसते, आय लव्ह माय सेल्फ. हे असं तुम्ही जर का रोज म्हणत असाल ना तर तुम्हाला अगदी सवय होऊन जाईल त्याची. तुम्हाला अजिबातच हे वियर्ड वाटणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल तुम्ही अगदी तुमच्या बेस्ट फ्रेंडशी बोलताय आणि त्यांना सांगताय की तू खरंच खूप छान दिसतेस आणि एक असा वेगळाच दिलासा देताय. दुसरी प्रॅक्टिकल गोष्ट जी तुम्ही करू शकताय ती म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठेही बाहेर जायचंय आणि तुम्हाला तुमच्या आवडीचे तुम्ही कपडे घातलेले आहेत तेव्हा तुम्ही आरशासमोर पहिले जा, तेव्हा बघा की 100% कॉन्फिडेंट वाटतंय का तुम्हाला या कपड्यांमध्ये. जर का तुम्हाला त्याच्यात कॉन्फिडेंट वाटत असेल 100% तर तुम्ही 2-3 वाक्य तुमच्या ड्रेसबद्दल आणि तुमच्याबद्दल चांगली म्हणा. म्हणजे हा फिट किती छान दिसतोय मला, किंवा माझे कॉलर बोन्स कसे उठून दिसतायत, किंवा हा कलर मला किती छान दिसतोय. आणि ह्या 2-3 गोष्टी जर का तुम्ही म्हटलेल्या असतील तर तुमच्या तेच डोक्यात राहील की ओके ह्या 3 गोष्टींसाठी मी हा आउटफिट खूप छान कॅरी करू शकते. म्हणजेच आपण कुठून बाहेरून व्हॅलिडेशन मागणार नाही. कोणीही काही म्हटलं नाही किंवा कोणी काही वेगळं म्हटलं
तरी आपल्या डोक्यात पहिला छाप हा असेल की नाही, ह्या 3 गोष्टींमुळे माझा आउटफिट जास्ती छान दिसतोय. आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकताय ती म्हणजे थोडासा ब्रेक घ्या तुम्ही सोशल मीडियामधून. जर का तुम्हाला काही पोस्ट करावंसं वाटतंय तर माइंडफुली पोस्ट करा आणि पोस्ट केल्यानंतर लगेचच ऑफलाईन जा. 3-4 तास तुमचा फोन बघू नका किंवा 3-4 तास तो सोशल मीडिया ऍप उघडू नका. म्हणजे एक तो रश असतो आपल्या डोक्यात की आता किती कमेंट्स आलेत, आता किती लाईक्स आलेत, ते 3-4 तासांनी फेड आउट होऊन जाणार आहे. म्हणजे 3-4 तासांनी जर का तुम्ही सोशल मीडिया तुमचा ऍप उघडला आणि कुठल्याच कमेंट्स नसतील तर तुम्हाला एवढं वाटणार नाही, बिकॉज तुम्ही थोडेसे डिटॅच झालेला असता त्या पोस्टवरून. ह्या अशा काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत ज्याच्याने तुमची सुंदरता, तुमचं व्हॅलिडेशन जास्ती महत्वाचं असेल बाकीच्यांपेक्षा. पॉईंट नंबर 2, इंटेलिजन्स और स्मार्टनेस. सगळ्यांसमोर मी माझं मत कसं मांडू? लोकांना मी खूप रूड वाटेन का? मी ॲरोगंट वाटेन का? किंवा हे माझा डाऊट जो आहे तो मी विचारला तर मी डम वाटेन का? खूप मुलींना एस्पेशली असं वाटत असतं की आपण जर का कुठलंही मत आपलं मांडलं तर आपण खूप रूड वाटतो किंवा आपण खूप ॲरोगंट वाटतो. आणि मुलींसाठी चालत आलेलं जे डेफिनेशन आहे म्हणजे छान, शांत, निरागस, त्याच्या ऑपोजिट जाऊन खंबीर, स्ट्रॉंग, ओपिनियनेटेड आणि एक बिंदास ॲटिट्यूड जर का आपण ठेवला तर आपण खूप रूड, ॲरोगंट असं वाटू. पण हे किती चुकीचं आहे. आपली किंमत, आपले विचार, आपली जी वर्थ आहे ती आपणच डिसाईड करू शकतो. आपल्याला कुठली गोष्ट आवडत नसेल तर ती पोलाइटली आणि स्ट्रॉंग पद्धतीने दुसऱ्याला सांगणं हे खूप गरजेचं आहे. जर का कुठलीही ऑफिस मीटिंग चालू असेल तर तिकडे मुख गिळून बसणं जस्ट बिकॉज आपण खूप ज्युनियर आहोत का, किंवा आपलं मत जर का ऑलरेडी कोणीतरी दिलेलं आहे तर आपण कशाला अजून उगाच काहीतरी बोलायचंय, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याने आपला कॉन्फिडन्स जो आहे तो खूप लो होत असतो. आपण कुठूनच आपलं मत पटकन स्पष्टपणे मांडू नाही शकत. आणि हळूहळू असं होतं की आपण ज्युनियर आहोत म्हणून आपलं मत आपण मांडत नाही आहोत. आपण थोडे सिनियर झालोय तर आता त्याच्यापेक्षा सिनियर अजून कोण ना कोणतरी असणारच आहे, तर आपण कुठे अजून मत मांडायचं आपलं. असं करत करत आपण खूप अंडर कॉन्फिडंट होत राहतो. आणि हा जो अंडर कॉन्फिडन्स आहे तो आपल्या सगळीकडे रिफ्लेक्ट होतो, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये रिफ्लेक्ट होतो, किंवा आपण घरी पण कुठलं आपलं मत मांडू नाही शकत. आपल्याला जे मनापासून वाटतंय ते आपण कधीच व्यक्त करू शकत नाही. तुमच्या बुद्धीवर जर का दुसरे कोणी कौतुक करत नसतील किंवा अप्रिशिएट करत नसतील, किंवा तुम्ही काहीतरी एक छान डिग्री मिळवलीये किंवा छान काहीतरी तुमचं काम झालेलं आहे, छोटीशी जरी गोष्ट असेल जी तुमची खूप चांगली केलेली आहे, तर आपण लगेचच म्हणतो की अरे कोणी मला अप्रिशिएट का नाही करत आहे, ओके म्हणजे मी काही जास्ती करतच नसेल. म्हणजे आपण आपल्याला इनफच वाटत नाही. दुसऱ्यांचं व्हॅलिडेशन आपल्याला इतकं का महत्वाचं असतं? आपण स्वतः व्हॅलिडेट का नाही करू शकत? आपण जर का काही अचीव्ह केलेलं आहे जे आपल्या डोक्यात आहे, मनात आहे, तर आपल्याला त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटायला पाहिजे. बाहेरून कुठून कौतुक मिळालं तर ओके, दॅट्स ग्रेट, पण नाही मिळालं तरी दॅट इज फाईन. आपल्याला माहितीये ना आपण खूप भारी केलेलं आहे काहीतरी. स्वतः सक्षम कसं राहता येईल? पहिली गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमची सेफ स्पेस जिकडे आहे, मे बी ते घरी असेल किंवा तुमच्या मित्रांमध्ये असेल, तिकडे हळूहळू तुमच्या लहान लहान गोष्टींमध्ये तरी मत मांडायला लागा. नाही, मला ह्या ठिकाणी नाही भेटायचंय, मला ह्या ठिकाणी जायचंय, किंवा घरच्यांसाठी की मला हा डिसिजन इथे काही बरोबर वाटत नाहीये, मला काहीतरी वेगळं करायचंय. अशा लहान लहान गोष्टींपासून तुम्ही सुरुवात करू शकता. खंबीरपणे तुमचं मत मांडू शकता. आपण खंबीर आहोत म्हणजे आपण काही रूढ असायला पाहिजे अशातला भाग नाहीये. आपण पोलाइटली आपलं मत मांडू शकतो. नंतरची गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुम्ही लहान लहान विन्स ज्या आहेत त्या सेलिब्रेट करू शकता. तुम्ही आरशात बघून तुम्हाला म्हणू शकता की वेल डन, मी हे केलेलं आहे. तर ते लहानातली लहान गोष्ट असू शकते की फॉर एक्झाम्पल तुमचा अख्खा जो दिवस आहे तो खूप टफ चाललाय, रफ चाललेला आहे, आणि तुम्ही कसा बसा तो कम्प्लीट केलेला आहे, छान स्ट्रेंथ ठेवून कम्प्लीट केलेला आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही वेल डन म्हणू शकता. किंवा तुमचा जो दिवस आहे तो अजिबातच प्रोडक्टिव्ह चाललेला नाहीये, पण तरीही तुम्ही उठून एक्सरसाइजला गेलायत, हेल्दी जेवलायत, ऑफिसचं काम केलंय, घरकाम केलंय, किंवा छान कुकिंग केलेलं आहे, काही ना काहीतरी केलेलं आहे ज्याच्याने तुम्हाला बेटर वाटेल आणि यू चोज हॅपीनेस, तर तुम्ही तुम्हाला वेलडन म्हणू शकता. आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुमच्या ग्रोथसाठी काहीतरी शिका. पुस्तकं वाचा किंवा पॉडकास्ट ऐका. तुमच्या आवडीचे सब्जेक्ट्स असतील तर ते युट्यूब व्हिडिओज बघा. अशा वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही काही ना काहीतरी शिकू शकता. कुठल्याही व्यक्तीला दाखवायला नाही, पण आपल्यासाठी, आपल्या कॉन्फिडन्ससाठी आणि आपल्या मनासाठी की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं किती छान नॉलेज आहे हे आपल्यालाच छान वाटतं आणि कुठे ना कुठेतरी आपल्या कॉन्फिडन्समध्ये पण येतं. पॉईंट नंबर 3, पर्सनॅलिटी और नेचर. मे बी हे तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल की तू खूपच सेन्सिटिव्ह आहेस, किंवा तू खूप रडतेस, किंवा तू खूप इमोशनल आहेस, किंवा तू खूपच प्रॅक्टिकल आहेस, किंवा तू खूपच जास्ती खुश असतेस सतत, किंवा तू खूप जास्ती अबोल आहेस. म्हणजे असं होतं की कधीतरी आपण खूप जास्ती काहीतरी होत नाही, तर कधीतरी आपण काहीच इनफ नाही होत. पण प्रॉब्लेम कुठे माहितीये का? आपला जो स्वभाव आहे तो दुसऱ्यांच्या स्वभावाला आपण फिट करायचा बघतो आणि आपण अख्खाच्या अख्खा स्वभाव आपला चेंज करून टाकतो जस्ट बिकॉज दुसऱ्यांच्या अॅटमॉस्फिअर मध्ये आपण फिट होऊ शकतो. जे तुम्ही प्रायव्हेटली घरी असता तेच तुम्ही पब्लिकली का नाही दाखवू शकत? मग हे फेक नाही का वाटत? तर तुम्ही अगदीच मोकळे ढाकळे स्वभावाचे असाल आणि असता हसत खेळत असाल, पण तुम्ही पब्लिकमध्ये गेलात की अगदी असं पॉइज्ड आणि असं छान शांत बसणार जस्ट बिकॉज आपण दुसरीकडे वावरतोय म्हणून,
असं का करावं लागतं? लोक आपल्याला जज करतील ह्याचा आपण विचार करतो, लोकांचं व्हॅलिडेशन घेत असतो का? पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही आहात ते आहात. स्टॉप अपोलोजायझिंग फॉर युअर नेचर. आपण जर का सेन्सिटिव्ह असतो तर येस, मी खूप सेन्सिटिव्ह आहे आणि मला माहिती आहे, आय हॅव ऍक्सेप्टेड दिस. किंवा मी खूप इमोशनल आहे, मी एम्पॅथेटिक आहे, तर मला माहिती आहे, आय हॅव ऍक्सेप्टेड दिस. मी खूप खुश असते का सतत, तर येस, आय हॅव ऍक्सेप्टेड दिस. म्हणजे काय की तुमचा नेचर जे आहे ते पहिलं तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांना कट ऑफ करून टाका जे तुम्हाला खूप जास्ती बदलायचा विचार करतायत, की तुम्ही जे आहात ते अजिबातच चांगले नाही आहात, हे खूप डिमिनिंग वे मध्ये तुम्हाला सांगतायत. तिसरी गोष्ट तुम्ही करू शकता ती म्हणजे एका पेपरवर तुम्ही लिहू शकता की मी कोण आहे, आणि त्यामध्ये एक एक लिस्ट करू शकता की हॅपी आहे, किंवा थोडीशी चिडचिडी आहे, किंवा थोडी सेन्सिटिव्ह आहे, इमोशनल आहे, किंवा मी प्रॅक्टिकल आहे. आणि या सगळ्या गोष्टींवर प्रेम करायला शिका. फक्त एकच बाजू आपली जी आहे ती आपण सगळ्यांना दाखवतो जस्ट बिकॉज आपल्याला त्याच्यावर जास्ती प्रेम आहे. बाकीची बाजू जी आहे ती आपण अजिबातच दाखवत नाही आहोत. का? कारण का आपण ती ऍक्सेप्टच केली नाहीये. तर हे खूप चुकीचं आहे. जर का तुमच्या स्वभावामध्ये तुम्हाला चेंज करावा असं वाटतोय की नाही मी थोडी चिडचिडी आहे, तर आधी ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे की येस मी चिडचिडी आहे, पण ह्याच्यावर मला वर्क करायचं आहे आणि मी ते करेन. पण ते कोणासाठी? तर माझ्यासाठी. म्हणजे काय की आपलं व्हॅलिडेशन जास्ती महत्वाचं आहे दुसऱ्यांपेक्षा. त्याचबरोबर मी हे पण सांगणार आहे की कुठल्याही रिलेशनमध्ये एकमेकांबरोबर जुळवायचं असेल तो थोडं प्लस मायनस आपल्याला करायला लागतं. त्याचबरोबर कोणी आपल्याशी डिमिनिंग वागत नाहीये ना, घालून पाडून बोलत नाहीये ना, ह्याचा एक अंदाजा हवा. पॉईंट नंबर 4, अकम्प्लिशमेंट्स ऑर सक्सेस. तुम्ही एका गोष्टीवर खूप जास्ती काम केलेलं आहे, पण दुसरा कोणीतरी आपल्याला म्हणत नाहीये की तू खूप काम केलंयस ह्याच्यावर, किंवा तू किती छान काम केलंयस, तोपर्यंत आपल्याला सक्सेसफुल वाटत नाही. किंवा आपले जे सक्सेस असतील, आपले अकम्प्लिशमेंट्स जे असतील ते आपण जर का बोलून दाखवले तर आपण खूप शो ऑफ वाटतोय का, असं आपल्याला वाटतं. त्यात मी पण खूप जास्त गिल्टी की मला माझंच कौतुक करणं असं जरा खूप वियर्ड वाटतं, किंवा आपण सतत आपलंच काहीतरी बोलतोय का, आपलंच गुणगान गातोय का, असं एक सतत बॅक ऑफ द माइंड होत असतं. पण आपल्याला हे कळत नाही की आपली जी किंमत आहे ती आपणच ठेवू शकतो, आपणच आपल्याला व्हॅलिडेट करू शकतो. बाहेरचे लोक येऊन म्हणण्यासाठी आपण का वेट करायचा? सगळ्यांची सक्सेसफुल असण्याची वेगळी डेफिनेशन असते. एकीची अशी असेल की मी स्वतः कमवलेले पैसे तर मला छान ब्रँडेड बॅग घ्यायचे, ब्रँडेड कपडे घ्यायचे, किंवा एकीची असे असेल की मी स्वतःने कमवले तर मला एक छान घर घ्यायचंय, मी आता कमवणार नाहीये पण मी आता शिकणार आहे आणि मी मला स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. किंवा असं असू शकतं की मला माझे कुकिंग स्किल्स खूप छान वाढवायचे आणि तेही सक्सेसफुलच असू शकतं. आपण दुसऱ्यांची सक्सेसफुलची डेफिनेशन बदलू नाही शकत किंवा ठरवू नाही शकत, तसंच कोणी आपली डेफिनेशन ठरवू नाही शकत. जर मला असं कधी वाटलं की मी थोडं कम्पेअर करते की माझी लाईफ आणि दुसऱ्यांची लाईफ किती छान चालू आहे, की माझी लाईफ अशी चालू आहे का वगैरे वगैरे, तर मी काय करते की मी शांत बसते आणि विचार करते की आपला स्टार्टिंग पॉईंट काय होता, आपली सुरुवात कुठून झाली आणि आपण आता कुठेपर्यंत पोहोचलोय. दुसऱ्यांची सुरुवात कुठे झाली आणि ते कुठपर्यंत पोहोचले, त्यांच्या आयुष्याचा ग्राफ जो आहे तो किती डिफरंट आहे, त्यांचे एक्सपिरियन्सेस किती डिफरंट आहेत, माझे एक्सपिरियन्सेस किती डिफरंट आहेत. आणि ह्या सगळ्याचा विचार करून आपल्याला वाटतं की आपण कोणाशीच कम्पेअर करू शकत नाहीये. आपली लाईफ जी चालू आहे ना ती आपल्याच ग्राफने चालू आहे. दुसऱ्यांचं व्हॅलिडेशनवर आपण न निर्भर राहता आपण एक करू शकतो ते म्हणजे आपण सक्सेस जर्नल मेंटेन करू शकतो. त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही कसं जिंकलायत, म्हणजे काही ना काहीतरी एक छोटी अकम्प्लिशमेंट तुमची झालेली आहे, की तुम्ही कुठलाही दिवस तुमचा छान पार पाडलेला आहे, कुठली मीटिंग छान सक्सेसफुल झालेली आहे, किंवा कॉलेजमध्ये तुमच्या असाइनमेंट्स ज्या आहेत त्या कम्प्लिटली ऑन टाइम दिलेल्या आहेत तुम्ही. अशा लहान लहान गोष्टींची सुरुवात जी आहे किंवा लहान लहान गोष्टींचे जे तुम्ही जिंकलेला आहात तिथे तुम्ही ते लिहू शकता. दुसरी गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे कोणी दुसऱ्यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंट केलं तर मनापासून त्यांना थँक्यू म्हणू शकता. मी स्वतः खूप ऑकवर्ड होते कॉम्प्लिमेंट्सनी. मला जर का कोणी असं कॉम्प्लिमेंट केलं, जर का मी फेस टू फेस असेल, तर मला थोडंसं असं लाजल्यासारखं होतं. मी थोडी ओ थँक्यू, आणि आपल्याच मनात थोडासा एक थॉट येऊन जातो की ओ मी खरंच चांगलं केलंय का. पण हा सेकंड थॉट नाही यायला पाहिजे. आपण खरंच मनापासून त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे आणि आपल्याला विश्वास द्यायला पाहिजे स्वतःला की येस आपण ते अचीव्ह केलेलं आहे म्हणून ते आपल्याला कॉम्प्लिमेंट करतात आणि आपण हे डिझर्व करतो. आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या डोक्यातली सक्सेसची जी डेफिनेशन आहे ती आधी खोडा. डिग्री, सर्टिफिकेट, आपण किती पैसे कमवतोय का, आपण किती छान गाडीमध्ये फिरतोय का, ह्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त पण आपण लहान लहान गोष्टींचा आनंद घेऊ शकतोय का, आपण लहान लहान गोष्टींमध्ये संतुष्ट राहू शकतोय का, आपण दुसऱ्यांची मदत पटकन करू शकतोय का, आपण कुठल्याही अॅनिमल्सला किंवा कुठल्याही माणसांना पटकन ह्युमॅनिटीने बघू शकतोय का, आपण आपला काइंडनेस दाखवू शकतोय का, आपण एक हिलिंग स्पेस क्रिएट केली आहे का ज्याने आपल्या मित्रांना आपल्याशी खूप बोलावंसं वाटतं. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण किती सक्सेसफुल आहोत हे जास्ती नीट कळतं. पॉईंट नंबर 5, बॉडी. इतकी सुंदर आणि इतकी छान गोष्ट आपल्याला युनिव्हर्सने, देवाने दिलेली आहे ती म्हणजे आपली हेल्थ, आपली बॉडी.
पण त्याच गोष्टीला आपण किती ग्रँटेड धरतो. आपण येऊन जाऊन आरशामध्ये जेव्हा बघतो तेव्हा म्हणतो, अरे मी किती जाड झालीये का, माझं पोट किती दिसतंय का, किंवा माझे गाल किती दिसतायत का, किंवा मी किती बारीक दिसतेय, मी सापळा दिसतेय का. किंवा लोक कधी कधी इनडिरेक्टली आपल्याला बोलतात की ओ तू आधी तर किती छान फिट होतीस ना, किंवा तू काही जेवतच नाहीस का. ह्या सटल गोष्टींनी पण आपल्याला लगेचच बॉदर होतो. अरे आपल्याबद्दल हे कसे बोलतायत, आपण अजिबातच चांगले दिसत नाहीये का, आणि आपण हे असं सेकंड गेस करायला लागतो. आपल्याला लहानपणीपासूनच हे डोक्यात बसवलेलं आहे की आपली बॉडी जी आहे त्याच्याने आपण किती छान दिसतोय हे जास्ती महत्वाचं आहे, पण आपल्या बॉडीने आतून आपण काय फील करतोय हे तितकं महत्वाचं नाहीये. पण हे खूप जास्ती उलट आहे. आपल्याला आतून जे वाटतंय त्याच्याने आपला जास्ती फिटनेस लेवल कळतो. तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या शरीराची काळजी घ्यायला हवी, पण त्याच्या मागचं कारण हे नसायला पाहिजे की मी किती जाड दिसतीये, पण मी आतून कशी छान फील करतेय हे पाहिजे. आपण सगळेच ह्याला खूप गिल्टी आहोत की आपल्याला सतत आपल्या बॉडीबद्दल खूप जास्ती कॉन्शियसनेस असतो. आपल्याला असं वाटत असतं की आपण असं दिसतोय, आपण तसे दिसतोय, किंवा लोक आपल्याला पटकन म्हणू शकतात किंवा आपण लोकांना पटकन म्हणू शकतो. पण ह्याची खरंच खूप काळजी घ्यायला पाहिजे की आपण जर का दुसऱ्यांना काही बोलत असू तर त्यांच्या मनात ते राहील का, किंवा दुसरे आपल्याला काही म्हणतायत तर आपण आपल्या मनात ते ठेवायला पाहिजे का. तुमच्या फिटनेसची जी डेफिनेशन आहे ती ही पाहिजे की तुम्हाला आतून असं खूप ब्लोटेड वाटतंय का, किंवा जडजड वाटतंय का, किंवा थोडेसे जर का जिने चढले तर तुम्हाला लगेच धाप लागते का, किंवा तुम्ही खाली मांडी घालून बसलाय तर तुम्हाला हाताचा वापर करायला लागतोय उठण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचा फिटनेस कळू शकतो. नेक्स्ट गोष्ट जी तुम्ही करू शकता ती म्हणजे तुम्ही जेव्हा मूव्ह करता, एक्सरसाइज करता, डान्स करता, स्ट्रेच करता, योगा करता, तेव्हा तुम्ही खूप हॅपीली आणि छान पद्धतीने करता. कुठेतरी पनिशमेंट चालली आहे आणि मला एक्सरसाइज करायलाच लागतोय ह्याने नाही, तर आपण करू शकतो एक्सरसाइज. मला पाय दिलेत देवाने, मला हात दिलेत देवाने जे छान वर्क करतायत, आणि त्याने मी छान डान्स करू शकते. हे खूप एक प्रिव्हिलेज आहे आणि त्यासाठी आपण खूप ग्रेटफुल असायला पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण आपल्या शरीराला खरंच खूप थँक्यू म्हणायला पाहिजे की थँक्यू, मला तू इथपर्यंत साथ दिलीस. आणि असंही म्हणायला पाहिजे की कितीही मी तुला घालून पाडून बोलले तरी तू माझी खूप साथ देतेस, थँक्यू सो मच. खरंच मी हे मनापासून सांगते की तुम्ही किती फिट आहात, हुशार आहात, सुंदर आहात, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, की तुम्ही किती सक्सेसफुल आहात, हे कोणी बाकीच्यांनी सांगण्याची अजिबातच गरज नाहीये. हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण ह्या सगळ्या गोष्टी आहोत. आणि जर का हे खूप छान पद्धतीने आपल्या डोक्यात फिट असेल ना, तर बाकीचे जण काय म्हणतायत ना याचा खरंच फरक पडत नाही. मला हे तुम्हाला सांगावं असं वाटतंय की तुम्ही जसे आहात तसे खूप इनफ आहात, तुम्ही खूप मस्त आहात. मी पण एक तुमच्यातलीच आहे आणि आपल्याला एक सेल्फ व्हॅलिडेशनची गरज सगळ्यांनाच असते हे मला माहिती होतं. त्यामुळे मी असा एक व्हिडिओ करून आणलाय तुमच्यासाठी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय एम रिअली व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. तसंच आपण नेहमीच ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. सी यू सून.